नमस्कार. वार्षिक अहवाल शैक्षणिक वर्ष 2025-26 दिनांक 30/4/2026 प्रति माननीय मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल सोने तालुका मिरज जिल्हा सांगली. विषय शैक्षणिक वर्ष 2025-26चा वार्षिक कामकाजाचा अहवाल सादर करण्याबाबत. महोदय, उपरोक्त विषयान्वये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये मी पार पाडलेल्या शैक्षणिक आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचा संक्षिप्त अहवाल खालीलप्रमाणे सादर करीत आहे. 1. शैक्षणिक कामकाज. अध्यापन. या शैक्षणिक वर्षात माझ्याकडे खालील इयत्ता व विषयाच्या अध्यापनाची जबाबदारी होती. मी विहित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला आहे. इयत्ता 8वी गणित सेमी माध्यम, इयत्ता 9वी गणित मराठी व सेमी माध्यम, इयत्ता 10वी गणित मराठी व सेमी माध्यम. अध्यापनातील वैशिष्ट्ये. विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी डिजिटल साधनांचा व शैक्षणिक साहित्याचा वापर केला. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव परीक्षा व उजळणी वर्गाचे आयोजन केले. विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख. बाह्य परीक्षा विभाग. यावर्षी माझ्याकडे बाह्य परीक्षा विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्याअंतर्गत खालील कामकाज यशस्वीपणे पूर्ण केले आहे. NMMS परीक्षा. इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे नियोजन केले. शिष्यवृत्ती परीक्षा. इयत्ता 5वी व 8वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे व परीक्षा केंद्रावरील समन्वयाचे काम पाहिले. इतर स्पर्धा परीक्षा. चित्रकला, एलिमेंटरी इंटरमिजिएट, प्रज्ञाशोध व इतर खासगी स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व त्यांचे निकाल संकलित केले. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढवण्यासाठी दैनिक टेस्ट सिरीज आणि सराव पेपरचे आयोजन केले. इतर सहशालेय उपक्रम. शाळेच्या प्रवेश प्रक्रियेत 2026-27 जाहिराती व माहितीपत्रक तयार करण्यात सक्रिय सहभाग नोंदवला. पालक शिक्षक सभांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांशी संवाद साधला. निष्कर्ष. हे शैक्षणिक वर्ष अत्यंत समाधानकारक राहिले. विद्यार्थ्यांचा गुणात्मक निकाल सुधारण्यासाठी आणि शाळेच्या लौकिकात भर टाकण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. आपल्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज पूर्ण करता आले याबद्दल मी आपला आभारी आहे. आपला नम्र. या ठिकाणी आपले नाव आणि सहशिक्षक / विभाग प्रमुख बाह्य परीक्षा अशा प्रकारे अहवाल लिहायचा आहे. धन्यवाद.